28 सप्टेंबरला मॅच संपली, मॅच भारताने जिंकली, आशिया चषक भारताने जिंकला, पण अजून देखील भारताला ट्रॉफी मिळालेली नाही। या ट्रॉफीचा वाद आता संपूर्ण देशभर पेटलाय आणि बीसीसीआयने देखील ही गोष्ट थोडी जास्तच सिरियसली घेतली। काल 30 सप्टेंबरला बीसीसीआयची एसीसी बरोबर बैठक झाली। या बैठकीत एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी उपस्थित होते। त्याचबरोबर बीसीसीआयच्या बाजूने आशिष शेलार आणि राजीव शुक्ला देखील उपस्थित होते। या मीटिंगमध्ये एक प्रकारचं भांडणच झालं। या मीटिंगमध्ये राजीव शुक्ला आणि आशिष शेलार यांनी अनेक प्रश्न विचारले, नकवीने देखील जशी पाहिजे तशी उत्तरं दिली। यामध्ये भरपूर एक प्रकारचा वाद झाला आणि शेवटी ट्रॉफी मिळणार की नाही या विषयावरती येऊन गाडा अडलं। आता सध्या मोहसिन नकवी म्हणतात ट्रॉफी मी द्यायला तयार आहे, पण सूर्यकुमार यादवनं एसीसीच्या ऑफिसमध्ये यायला पाहिजे, पण ट्रॉफी मी माझ्याच हातनं देईन। म्हणजे नक्की या मीटिंगमध्ये काय घडलं आणि मोहसिन नकवी काय इतके इगोइस्टिक झालेले आहेत, काय इतके चिडलेले आहेत, त्यांचा नक्की काय प्रॉब्लेम आहे, या मीटिंगमध्ये काय काय घडलं ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। मोहसिन नकवी म्हणाले की 1 ऑक्टोबरला मी दुबईहून लाहोरला जाणार आहे, म्हणजे पाकिस्तानला जाणार आहे। त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या कॅप्टन सूर्यकुमार यादवला सांगा की येऊन ट्रॉफी कलेक्ट करून जायला। जर तो स्वतः आला तर मी त्याला ट्रॉफी देईन, अन्यथा मी त्याला ट्रॉफी देणार नाही। म्हणजे यावेळेला राजीव शुक्लांनी प्रश्न विचारला की ट्रॉफी ही एसीसीची मालमत्ता आहे, म्हणजे एशियन क्रिकेट काउन्सिलची मालमत्ता आहे आणि तुम्ही एशियन क्रिकेट काउन्सिलचे प्रेसिडेंट आहात। ही प्रॉपर्टी तुमची स्वतःची नाही आहे, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या संघाला अडवू शकत नाही। त्यावेळेला नकवी म्हणाले की मला ही ट्रॉफी स्वतःच द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने नेहमीची जुनी प्रॅक्टिस आहे की एसीसीचा जो अध्यक्ष असतो त्याच्या हस्ते ट्रॉफी दिली जाते। ज्यावेळेला 2022 मध्ये एसीसीचे अध्यक्ष जय शाह होते त्यावेळेला देखील ट्रॉफी त्यांच्या हस्ते दिली गेली होती। त्यामुळे नकवी म्हणाले की प्रॉपर्टी जरी माझी एकट्याची नसली तरी मी त्या ठिकाणी ही ट्रॉफी देण्यासाठी एका कार्टून सारखा उभा होतो आणि भारताचा संघ तिथं समोर असून देखील तो ट्रॉफी घ्यायला आला नाही। मला अतिशय वाईट वाटलं या गोष्टीचं। त्यावेळेला राजीव शुक्लांनी सांगितलं खरं तर भारतीय संघानं आणि बीसीसीआयनं तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या हस्ते आम्ही ट्रॉफी स्वीकारणार नाही। यावेळेला मोहसिन नकवी म्हणाले की आम्हाला कोणत्याही प्रकारचं अशा प्रकारचं कम्युनिकेशन झालं नव्हतं, मला अशा प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती, अन्यथा मग मी तिथं एखाद्या कार्टून सारखा का उभा राहिलो असतो। यावर मग राजीव शुक्ला म्हणाले की जर सूर्यकुमार यादव ट्रॉफी घ्यायला तुम्ही मैदानात उपस्थित असताना तुमच्या समोर आला नाही तर तो आता एसीसीच्या ऑफिसमध्ये दुबईला येऊन तुमच्याकडून ट्रॉफी स्वीकारेल असं तुम्हाला वाटतं का। यावेळी नकवी म्हणाले की ते मला माहिती नाही, पण ट्रॉफी मी माझ्याच हस्ते देईन, अन्यथा मी देणार नाही। ट्रॉफी आणि मेडल्स सध्या पेंडिंग आहेत आणि ते एसीसीकडे पेंडिंग आहेत। यानंतर थोड्या काळासाठी हा थोडा वाद झाल्यानंतर राजीव शुक्ला आणि आशिष शेलार यांनी मीटिंगमधून दोघेही बाहेर पडले। ही मीटिंग व्हर्च्युअली चालली होती, हे दोघेही मीटिंगमधून बाहेर पडले, पण त्यानंतर जी मीटिंग झाली त्यामध्ये राजीव शुक्लांनी सांगितलं की तुम्ही एसीसीच्या ऑफिसमध्ये ट्रॉफी आणि मेडल्स ठेवायची व्यवस्था करा। भारताचा संघ किंवा भारताचा एखादा रिप्रेझेंटेटिव्ह, संघाचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल किंवा बीसीसीआयचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल, ती ट्रॉफी आणि ते मेडल स्वीकारायचं काम करेल। त्यासाठी तुम्ही पर्सनली भारताच्या कॅप्टनला बोलवायची गरज नाही किंवा भारताच्या कॅप्टन तिथपर्यंत यायची गरज नाही, कदाचित भारताचा कॅप्टन येणारच नाही। जर भारताला अशा पद्धतीनं ट्रॉफी द्यायला एसीसीने नकार दिला, मोहसिन नकवीने नकार दिला, तर याबद्दलची तक्रार लवकरच आम्ही आयसीसीकडे म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलकडे करू आणि इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलकडून या मुद्द्यावर दाद मागू। आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आयसीसीचे अध्यक्ष हे जय शाह आहेत, त्यामुळं आयसीसीकडे एकदा हे प्रकरण गेलं तर आयसीसी नक्कीच भारताच्या बाजूने निकाल देईल। आता इथं जय शाह आहेत म्हणून तो निकाल भारताच्या बाजूने दिला जाईल अशातला भाग नाही आहे। तिथं भारतानं हा चषक जिंकलेला आहे, मग भारतानं इथं ठरवायचं आहे की आम्ही समोरच्या व्यक्तीकडून हा कप स्वीकारायला तयार आहोत की नाहीत। कारण मी तुम्हाला अगोदरही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मोहसिन नकवी हे फक्त पीसीबीचे चेअरमन किंवा एसीसीचे चेअरमन आणि एक पाकिस्तानी नागरिक नाही आहेत, तर ते पाकिस्तानचे इंटेरियर मिनिस्टर आहेत। त्यांनी अनेक वेळा भारतावर वेगवेगळ्या स्टेजवरून टीका केलेली आहे, भारताबद्दल अपशब्द वापरलेले आहेत, त्यामुळे ते एक राजकारणी आहेत। अशा राजकारणी व्यक्तीकडून ट्रॉफी न स्वीकारण्याचा भारताचा निर्णय हा योग्य होता। या सगळ्या गरम चर्चेनंतर मग अखेर भारताला कॉंग्रॅच्युलेट करायचं काम मोहसिन नकवींनी केलं, जे त्यांनी मागच्या 2-3 दिवसामध्ये केलं नव्हतं। अखेर मोहसिन नकवींनी भारताला या विजयासाठी शुभेच्छा दिल्या, पण त्यानंतर देखील पुन्हा मुद्दा राहिला ट्रॉफीचा। ट्रॉफीचं काय, तर ट्रॉफी आता मिळत नाहीये।
सूर्यकुमार यादवला तिथं यावं लागेल असं सध्या तरी ACCच्या अध्यक्षांचं मत आहे। त्यामुळे ACCचंही तसंच मत आहे असं समजायला हरकत नाही। पण भारताला मात्र या ट्रॉफीच्या मुद्द्यावर पाकिस्तानला वाकवायची आणखी एक संधी मिळालेली आहे, ज्या निमित्तानं भारत पाकिस्तानला इंटरनॅशनल स्टेजवर उघडा पाडू शकतोच, पण त्याशिवाय त्यांना हे दाखवू शकतो की भारत अशा ट्रॉफीसाठी तिथपर्यंत येणार नाही। अखेर हा निर्णय BCCI घेणार आहे। BCCI काय करेल हे आज आपल्याला माहिती नाही, पण भारतानं मोहसिन नकवींना एक कार्टून बनवून टाकलेलं आहे हे मात्र नक्की। मोहसिन नकवी स्वतः आपल्या तोंडानं म्हणाले की मी त्या मैदानामध्ये एखाद्या कार्टून सारखा उभा होतो, आणि मोहसिन नकवींचं खरोखर कार्टून झालंय। त्याचं दुसरं कारण म्हणजे जो शाहिद आफ्रिदी नेहमी भारताला काहीतरी बोलत असतो, त्या शाहिद आफ्रिदीनं कालच असं स्टेटमेंट दिलंय की मोहसिन नकवींनी एकतर PCBचं अध्यक्षपद चेअरमनशिप सांभाळावी किंवा त्यांनी इंटेरियर मिनिस्टर म्हणून काम करावं। पाकिस्तानचे इंटेरियर मिनिस्टर म्हणजे एक प्रकारचा गृहमंत्री, त्याचवेळी PCBचं चेअरमन, त्याचवेळी ACCचे प्रेसिडेंट, ही सगळी कामं त्यांना झेपत नाही आहेत असं स्पष्टपणे शाहिद आफ्रिदीनं म्हटलंय। त्यामुळे एक प्रकारे मैदानात जे मोहसिन नकवी कार्टून ठरले होते ते आता पाकिस्तानमध्ये देखील कार्टून ठरतात। पाकिस्तानमध्ये मोहसिन नकवींच्यावर भरपूर टीका केली जाते, भरपूर मीम केले जात आहेत, त्यांची अक्षरशः थट्टा केली जात आहे। ही थट्टा फक्त मोहसिन नकवींची नसून अख्ख्या पाकिस्तानी टीमची केली जाते आहे। पण ट्रॉफीच्या विषयातला डेडलॉक लवकरच सुटेल, कारण पाकिस्तानकडे किंवा पाकिस्तानच्या PCBचे चेअरमन असणाऱ्या मोहसिन नकवींच्याकडे जास्त काही पर्याय शिल्लक नाहीत, कारण इंडियन इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलमध्ये ICCचे प्रेसिडेंट बनवून पाकिस्तानच्या या मोहसिन नकवींचा बाप बसलाय, तो म्हणजे जयशाह यामध्ये काय निर्णय देतील किंवा काय ठरेल ते आपल्याला लवकर कळेलच, पण पाकिस्तानला या मुद्द्यावर भारत नक्कीच नमवू शकतो। तुम्हाला प्रश्न पडला असेल अजून तर ट्रॉफीचं काय होणार, तर ट्रॉफी आपल्याला आत्ता तरी मिळत नाहीये। या विषयावर आणखी काय काय अपडेट येतात, या ट्रॉफीचा विषय अजून कुठपर्यंत खोलात जातो त्यावर आपलं लक्ष राहीलच। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।